कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या म्हणजेच 11 मेच्या भागात आपण पाहणार आहोत. कावेरीने खूप मोठी रिस्क घ्यायचं ठरवलेलं असतं. दिगंबरच्या घरात घुसून महत्त्वाचे पुरावे शोधायचे ठरवलेलं असतं. काहीही करून तिला तिची जमीन वाचवायची असते. म्हणूनच ती पटकन सेफ्टी पिन काढते आणि लगेचच दिगंबरच्या घराचं कुलूप उघडायला बघते. आणि खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर कुलूप उघडतं सुद्धा. उदय तर कावेरीच्या हिमतीला दाद देतो. दोघेही पटकीने घरात शिरतात. दोघांनी आता वेगवेगळी बाजू निवडलेली असते. उदय एकाकडे आणि कावेरी एकीकडे. दोघेही दिगंबरच्या घरात शोधाशोध करायला लागतात. त्यांना जिथे जिथे जेवढ्या फाईल्स सापडतील त्या सगळ्या फाईल्स ते चेक करायला लागतात. कावेरीला ड्रॉवरमध्ये 2-3 फाईल भेटतात सुद्धा, परंतु होतं असं की त्यामध्ये काही एवढं महत्त्वाचं नसतं. उदयसुद्धा चाळणी करतच असतो. कावेरी त्यानंतर कपाटाकडे जाते. अख्खं कपाट चेक करते. अख्खं कपाट पिंजून काढलं तरीसुद्धा कावेरीला काहीच भेटत नाही. त्यामुळे मनोमन देवी आईकडे प्रार्थना करते की काहीतरी मार्ग मिळू देत. आणि देवी आईसुद्धा तिच्या मदतीला धावून येते. कावेरी आता पाऊल टाकणार तर तिचा पाय एका पेटीवरती पडतो. कावेरी सरकन मागे सरकते आणि पाहते तर कसली तरी पेटी असते, एका वेगळ्याच आकाराची. ज्यावेळेस ती पेटी हातामध्ये घेते तेव्हा त्याच्यावरती हात फिरवून बघते आणि आता ती पेटी उघडून बघणार इतक्यातच दिगंबर येतो. दिगंबर जोराचा कावेरीला धक्का देतो आणि ती पेटी घेऊन तेथून पळत सुटतो. खरं तर हा मंदार आणि दिगंबरचा प्लॅन असतो कावेरीचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, परंतु कावेरीच्या लक्षात येतच नाही. कावेरीला असं वाटतं की त्या पेटीमध्ये बहुतेक महत्त्वाचा असा काहीतरी पुरावा आहे की दिगंबर लपवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच कावेरी एवढं तिच्या हाताला लागलं असून सुद्धा दिगंबरच्या मागे धावत सुटते. ते दोघे धावत असताना उदयसुद्धा त्यांच्या पाठीमागे धावत असतो. कावेरी खूप प्रयत्न करते दिगंबरपर्यंत पोहोचण्याचा. त्यांच्या मागे उदयसुद्धा धावत असतो. खूप अंतरावरती धावत गेल्यानंतर अचानक उदयचा पाय अडखळतो आणि त्याच्या पायाला जोराचा पेच बसतो. तरीसुद्धा उदय हार मानत नाही. तसाच तो दिगंबरला पकडण्यासाठी लंगडत का असेना परंतु धावत सुटतो. कावेरी दिगंबरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. दिगंबर काही तिच्या हातीच लागत नाही. खूप अंतरावर गेल्यावर सुद्धा कावेरीने सुद्धा हिंमत सोडलेली नसते. कावेरी आता शक्कल लढवते आणि आपल्या हुशारीचा वापर करत एक मोठासा दगड घेते आणि डायरेक्ट दिगंबरच्या पायावरती फेकून मारते. त्याच्या पायाला जोराचं लागतं आणि त्याच्या हातून आता ती पेटी खालती पडते. कावेरीचं लक्ष त्या पेटीकडेच असतं. दिगंबर आता ती पेटी उचलायला जाणार. कावेरी चोराची त्याच्याकडे धावत येते. आत्ता मात्र दिगंबरचं काही खरं नसतं, कारण एकतर त्याच्या पायावरती तिने दगड मारलेला असतो, त्याच्या पायाला दुखापत झालेली असते, त्यामुळे तो पळूही शकत नाही. कावेरीच्या हाती लागलेला असतो. परंतु होतं असं, इथेच येतो मोठा ट्विस्ट. कारण मंदार त्याच्या मदतीला धावून येतो. एका वेगळ्याच वेशात हेल्मेट घालून आलेला असतो. त्यामुळे कावेरीला तो नक्की कोण आहे ते कळत नाही. मंदार पटकीने दिगंबरला गाडीवर बसवतो आणि दोघेही कावेरीच्या हातून निसटून जातात. इतक्यात उदय कावेरीकडे धावत येतो. कावेरी सांगते की दिगंबर काका निसटले, परंतु ही पेटी हाताला लागले. आता ते दोघे जेव्हा ती पेटी उघडून बघतात तर त्यामध्ये असं काहीतरी असतं की ते पाहता दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडतो. सध्या तरी ते दाखवलेलं नाहीये. इकडे धर्माधिकारी कुटुंबात मात्र काकूचा नुसता जळफळाट होत असतो. तो उदय काय घरी परततोय, सगळ्यांना किती आनंद झालाय. घराची डागडुजीच काय करतायत. ते यश आणि भाऊजी सुद्धा तो परत येतोय म्हणून किती तयारी करतायत. काय गरज आहे का या सगळ्याची. खरं तर काकूच्या मनात भीती ही असते की उदय त्याच्या फॅमिलीसोबत परत आला तर पूर्वीसारखं सतत त्याच्या नावाचा उदो उदो होत राहणार. आणि मग काय, श्रीकांत सुलक्षणा सगळेजण त्याच्या बाजूने राहणार आणि सगळी प्रॉपर्टी त्यालाच मिळणार. मग तिच्या संदीपच्या नावे होणार तरी काय. आणि तेच तिला घडू द्यायचं नाही म्हणून तिने आता खूप मोठा खेळ रचलेला असतो. कारण सायंकाळची वेळ असते, त्यावेळी तिथे कोणीही नसतं. सुलक्षणा तर देवी आईसमोर दिवा लावत असते. रात्रीची ती प्रार्थना करत असते आणि विद्या यमुना दोघी कामामध्ये व्यस्त असतात. तीच संधी साधून काकू जोराचं ताट खालती आदळते आणि पटकीने खालती बसते आणि रडण्याची, मोठमोठ्याने आरडाओरडा करण्याची नाटकं करते. इतक्यात विद्या धावत येऊन विचारते की सासूबाई, अहो तुम्ही बसलात का अशा.
पौर्णिमाच्या डोक्यात तिडीक जाते. पौर्णिमा तिच्यावरती खेकसते की काय हे इथे काय बसले का मी, अगं पडले ना मी, कुठून उचलून आणलंय हिला, माझं कंबरडं गेलं. ती इतक्या मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागते ना की घरातले सगळेच जण घाबरून धावत तिच्याकडे येतात. सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. सगळेच जण तिला एकच प्रश्न विचारतात की पडली कशी तू. तेव्हा पौर्णिमा सगळ्यांवरतीच ओरडायला लागते की अशी कशी पडली म्हणजे, अरे इथे माझं कंबरडं गेलंय आणि तुम्हाला मी पडल्याचं सुचतंय. तेव्हा सुलक्षणा तिला सांगते, हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस, आपण डॉक्टरांना बोलूया. यशला आणि संदीपला ती तिच्या खोलीमध्ये व्यवस्थित तिला घेऊन जायला सांगते. सगळेच जण घरातले खूप घाबरलेले असतात बरं का हिच्या ड्राम्यांना, कारण तिने नाटकच असं केलेलं असतं की सगळ्यांनाच ते खरं वाटतं. इकडे कावेरीने फेकून मारलेला दगड दिगंबरला इतका जोराचा लागलेला असतो ना की खूप जास्त दुखापत झालेली असते. दिगंबरला कावेरीच्या तावडीतून वाचवणारा स्वतः मंदारच असतो. जेव्हा तो हेल्मेट काढतो तेव्हा त्याच्याच बापावरती अगदी चावताळून उठतो. तुला येड लागलंय का बाबा, कशाला नसतं उचापत्या करत असतोच सतत. आज जर त्या कावेरीला घावला असतास ना तर जीव घेतला असता तिने तुझा. तो त्याच्या दुखाला मलमपट्टी करायला लागतो. तिला जरी संशय आला असताना ती डायरेक्ट पोलिसात गेली असती आणि आपल्या सगळ्या प्लॅनचा पट्ट्याबोळ झाला असता. तेव्हा दिगंबर सगळं प्रकरण मंदारवरतीच चेकतो. तुला हे सगळं विषयाचं नाटक करायची काय गरज होती. तिला संशय आला ना म्हणून तर ती हात धुवून माझ्या मागे लागली. तेव्हा मंदार सांगतो की विनाकारण काहीही करत सुटायला मी म्हणजे काही तू नाही आहे बा, त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे आणि तेच करून मी तिच्या बापाचा विश्वास जिंकलाय. मंदारच्या मनात नक्की काय प्लॅन शिजतोय याचा थांगपत्ता अजूनही दिगंबरला नसतो. मंदार विकृत हसत त्याच्या बापाला सांगतो की आता बघ, तो थेरडा गुपचूप ती जमीन माझ्या नावावरती कशी करता येते. तोपर्यंत त्याने बोलता बोलता दिगंबरच्या घावावरती पट्टी बांधलेली असते. तेव्हा दिगंबरसुद्धा त्याला ओरडतो की असं काहीतरी करत सुटू नकोस, कारण ही जमीन मिळवण्याच्या नादामध्ये मी तुला गमावलं तर ती जमीन घेऊन करू तरी काय. मंदार विरोधात कावेरीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि धावत जेव्हा ती घरी येते पाहते तर तिचे बाबा तिला कुठेच भेटत नाहीत. काऊला विचारते तेव्हा काऊ सांगते की ते गुरुजींकडे गेलेत. कावेरीला कळत नाही की गुरुजींकडे यावेळी. इतक्यात बाबा आनंदाने धावत येतात आणि कावेरीला आनंदाची बातमी देतात की अगं गुरुजींकडे तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढायला गेलो होतो आणि आता पटकीने तयारीला लागा, आता परवाचाच मुहूर्त निघालाय. तेव्हा कावेरी उदयला धक्काच बसतो. इकडे पौर्णिमाची रडण्याची नाटकं चालूच असतात. सुलक्षणा, यश, संदीप घाबरलेले असतात, परंतु यमुना काकूंच्या नाटकाला चांगलीच ओळखून असते. सुलक्षणा घाबरत विचारते की अगं अशी कशी पडलीस पण तू. तेव्हा काकू एक खोटी स्टोरी रचते की काय माहिती, म्हणजे मी चालताना ना अचानक माझ्या डोळ्यांना अंधार आला, मलाच कळलं नाही मी कशी पडले ते. आता माझ्या पायासोबत ना माझी कंबर पण दुखते. इतकी आरडाओरडा करत असते, कळवळते. तेव्हा यमुना मुद्दामच तिला म्हणते की काकू अगं मग जागा बघून तरी पडायचं ना. आता सर्वच जण तिच्याकडे पाहतात. तेव्हा यमुना म्हणते नाही म्हणजे नीट बघून चालायचं असं म्हणायचं होतं. तेव्हा काकू लगेच तिला म्हणते की मी काय आता नाटकं करते वाटतं का तुला, हे सगळं ना त्या सिद्धबाबांमुळे होते. तेव्हा सुलक्षणा घाबरत विचारते की सिद्धबाबा, कोण सिद्धबाबा. उदयला घरी येऊ द्यायचं नाही यासाठी काकूने रचलेली दुसरी स्टोरी असते. काकूंना सुलक्षणाचा स्वभाव चांगला माहिती असतो की ती किती घाबरते आणि म्हणूनच ती खोटी स्टोरी रचून भला मोठा खुलासा करते की त्या सिद्धबाबांनी सांगितले मला की पुढच्या 2 दिवसात आपल्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे. तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. सुलक्षणा, यश धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. यमुना मात्र तर्कवितर्क लावते की नक्की कोणतं संकट येणार असेल घरावर. उदयदादा नावाचं संकट तर नसेल ना. आणि पुन्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडतो की अच्छा, म्हणजे काकूच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन शिजतोय. पुढे काकू सुलक्षणाला घाबरवत सांगते की त्यांनी मला सांगितलं होतं की पुढच्या 2 दिवसात काहीतरी असं अघटित घडणार आहे. ते सत्य ऐकताच सुलक्षणाचा जीव आता थाऱ्यावर राहिलेला नसतो. त्या सिद्धबाबांवरती मी विश्वास नाही ठेवला आणि बघा संकट इथे माझ्याच अंगावरती उडवलं आणि इथे मीच पडले.
तेव्हा सुलक्षणा इतकी घाबरते, मनोमन विचार करते की आता कोणतं संकट येणार असेल. इकडे मंदार त्याच्या बाबांची पूर्ण काळजी घेतो आणि त्याला सांगतो की माझी काळजी करत जाऊ नकोस बाबा, कारण तुझा मुलगा खूप स्ट्रॉंग आहे, तो काहीही करू शकतो. असं म्हणत तोंड फिरवत तो विकृत पद्धतीने हसायला लागतो. दिगंबरच्या मनात कावेरी नावाची भीती असते. तो अजूनही त्याच्या मुलाला मंदारला सावध करण्याचा प्रयत्न करतो की जास्तही हवेत उडू नकोस, ती कावेरी कशी आहे माहिती आहे ना तुला. तेव्हा मंदार मोठ्या विश्वासाने सांगतो की तुझा मुलगा तिच्या 4 पावलं पुढे असेल. परंतु मंदारचा हा भ्रम लवकरच दूर होणार असतो, कारण कावेरी उदयच्या हाती आता खूप मोठा पुरावा त्याच्या विरोधात लागलेला असतो. दिगंबर मंदारला त्याचा पुढचा प्लॅन विचारतो. तेव्हा मंदार पुढचा प्लॅन उलगडतो की त्या गावातल्या भटजीला मी पटवून ठेवलंय. तो थेरडा मुकुंद सावंत भेटला की त्याला सांगायचं की लग्नासाठी परवाचा मुहूर्त योग्य आहे. आणि मग काय, कावेरी लग्नामध्ये कामामध्ये बिझी असेल आणि तीच संधी आपण साधायची आणि आपलं काम व्यवस्थित पार पाडायचं. इकडे कावेरीच्या हाती मंदारच्या विरोधात पुरावा असतो आणि ती तिच्या बाबांवरती चिडचिड करते की हापूस, तुला काय घाई लागले लग्नाची माझ्या इतकी. तेव्हा बाबा उलट तिचीच समजूत घालतात की मला माहिती आहे की तुझी चिडचिड होते, परंतु गुरुजींनी तोच मुहूर्त काढून दिलाय. मंदारने आधीच त्या गुरुजींना पट्टी पडवून ठेवलेली असते आणि गुरुजींनी इथे बाबांना सुद्धा तेच सगळं भाकीत केलेलं असतं. तेव्हा त्यांनी डोळे झाकून त्यांच्यावरती विश्वास टाकलेला असतो आणि बाबांना साथ द्यायला कोण असतं, चंदू काका. दोघेही मिळून कावेरीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात की गुरुजींनी असं सांगितलंय की या मुहूर्तावरती तुझं लग्न झालं तर तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि तू आजपर्यंत पाहिलेले स्वप्न सुद्धा. तेव्हा कावेरी बाबांना जाब विचारते की आणि हापूस, आता तुझ्या त्या दशावताराचं काय, नाही म्हणजे 2 दिवसानंतर ते सगळं सुद्धा आहे ना. तेव्हा बाबा म्हणतात की त्याचं काळजी तू करू नकोस, ते सगळं मॅनेज करेन मी. माझ्यासाठी तुझं लग्न जास्त महत्त्वाचं आहे आणि तू सुद्धा. गुरुजीने आजचा मुहूर्त काढून दिला असताना तरीसुद्धा मी आजही लग्न लावून दिलं असतं. तेव्हा कावेरीच्या पायाखालची जमीनच सरकते. एकतर मंदारचं खरं रूप तिच्या समोर आलेलं असतं, त्यातून हे सगळेजण लग्नाची घाई करतायत. काऊसुद्धा आता कावेरीलाच समजवण्याचा प्रयत्न करते की तू नको का काळजी करूस, आम्ही आहोत ना, आम्ही करू मॅनेज. आणि मंदार तर किती चांगला आहे, तो तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल. परंतु या बिचाऱ्यांना कुठे ठाऊक आहे की तोच मंदार यांच्या स्वप्नांची वाट लावायला तर आलाय. बाबा कावेरीला उलट हे म्हणतात की बाय, एकदा का तुझं लग्न झालं की मी कायमचा मोकळा झालो. तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तिला कळतो आणि ती त्यांना पुन्हा एकदा दटावते की हापूस, परत असं बोलायचं नाही या. तेव्हा बाबा म्हणतात की नाही बोलणार बाय, आणि लग्नाची तयारी करायची खूप सारी घाई असते. ते चंदूकाकासोबत तेथून जातात. तेव्हा सगळेजण इतका आनंद साजरा करत असतात, परंतु कावेरी उदय मात्र दोघेही धक्क्यात असतात. आता मंदारचं खरं रूप त्यांच्या समोर जे आलेलं असतं. इकडे काकू, नाटकी काकू सगळ्यांचाच विश्वास जिंकते. सुलक्षणा तिथे यशला डॉक्टरांना बोलवायला सांगते. काकू इतकी घाबरते, विचार करते की बापरे, डॉक्टरांना बोलावलं तर सगळंच पितळ उघडं पडेल. परंतु होतं असं की जेव्हा ती सुलक्षणाला सांगते की नाही नको राहू देत वहिनी, डॉक्टर कशाला, हे गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं ना की मला बरं वाटेल. तेव्हा विद्याला सुलक्षणा ती गरम पाण्याची पिशवी काकूंच्या हाती द्यायला सांगते. विद्या ती पिशवी द्यायला जाणार, विद्याचा पाय अडखळतो आणि ती गरम पाण्याची पिशवी डायरेक्ट काकूंच्या पायावरतीच पडते. काकूंच्या पायावरती ते गरम पाणी पडतं आणि काकू थाया नाचायलाच लागते. सगळ्यांना इतका मोठा धक्का बसलेला असतो. आतापर्यंत काकू रडत होती, रडण्याची नाटकं करत होती, तिचं भांडं फुटलेलंच असतं. ती चेअरवरती चढून की मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत नाचत असते ना, त्या विद्यावरतीच ओरडायला लागते की काय गरज होती, तुझ्यामुळे माझा पाय भाजला. परंतु बाकीचे सगळेजण धक्क्याने तिच्याकडे पाहत असतात. यमुना मात्र आनंदच साजरा करते की काकूचं भांडं फुटलं. काकू जेव्हा भानावर येते पाहते तर सगळेजण हवालदिल होऊन तिच्याकडेच पाहतायत. आत्ता मात्र काकूचं काही खरं नसतं. धक्क्यात असलेला संदीप विचारतो की आई, तुला खरंच लागलं होतं का. तेव्हा यमुना आगीत तेल ओतते की मला आधीच माहिती होतं की काकू ना नाटक करते. तेव्हा काकू लगेचच गयावया करायला लागते. सुलक्षणाला म्हणते की नाही वहिनी, मी खोटं नाही बोलले, मी नाटक नव्हते करत. तेव्हा सुलक्षणा तिला आता खडसावते की अगं पौर्णिमा, 1 सेकंदापूर्वी तुला
किचनमधून इथपर्यंत यायला आलं नाही आणि आता उठून अशी त्या उड्या मारतेस तू? सुलक्षणाने जा विचारता आता तिला उत्तर तर द्यावं लागणार असतं ना. सुलक्षणाला खोटेपणा केलेला खपत नाही. मग काय, काकू आता जबरदस्त अडकलेली असते. मग लगेचच पुन्हा तिसरी स्टोरी रचते आणि ती सांगते की कसं आहे ना वहिनी, मी मगाशी आल्या आल्या सिद्धबाबांचा अंगारा लावला होता ना. मी तुम्हाला म्हणाले होते की सिद्धबाबांनी सांगितले की काहीतरी अघटित होणार आहे आणि बघा मी पडले सुद्धा होते. तेव्हा सुलक्षणाला आता सगळी तिची नाटकं लक्षात आलेली असतात. उगाचच वाढीव तमाशा कशाला, म्हणून ती बाकी सगळ्यांना सांगते की चला आपापल्या कामाला लागा. सगळेजण तेथून निघून जातात. तेव्हा विद्याच्या धांदरटपणामुळे काकूचं पितळ उघडं पडलेलं असतं. काकू तिच्यावरती इतकी चिडलेली असते ना की तिचा हा प्लॅन सुद्धा पूर्णपणे फिसकटलेला असतो. यमुना परत येऊन काकूची खिल्ली उधळत असते, तिच्यावरती खिदळत असते. तेव्हा काकू तिच्यावरती पुन्हा चिडते. यमुना सांगते की असले फालतूचे प्लॅन करणं सोड, माझ्याकडे ना मस्त प्लॅन आहे. तेव्हा दोघी आता एकत्र येतात. इकडे कावेरी मात्र इतकी भडकलेली असते की काहीही करून दिगंबरचा सुपडा साफ तिला करायचाच असतो आणि उदयसुद्धा तिच्या मदतीला असतो. परंतु उदय विचारतो की याच्यावरून आपण काय करू शकणार आहोत, कारण दिगंबरचा आणि मंदारचा खूप लहानपणीचा फोटो त्यांच्या हाती लागलेला असतो. तेव्हा उदय तिला समजावतो की मला माहिती आहे की तुला हे लग्न करायचं नाही आहे आणि बाबांना तू तर अडवू शकत नाही. तुमच्या दोघांच्यामध्ये मी काही बोलू शकत नाही. याच्याद्वारे आपण काय करू शकतो? उदयला सगळीकडे अंधार दिसतो, परंतु कावेरीला एक आशेचा किरण दिसलेला असतो. कावेरीने अजूनही हार मानलेली नसते. त्या दिगंबरला जन्माची अत्तल तर तिला घडवायचीच आहे. दिगंबर सुद्धा इतका बिथरलेला असतो ना, तो मंदारला सांगतो सुद्धा की आपला जुना फोटो त्यांच्या हाती लागला आहे आणि कावेरी त्यावरून काहीही करू शकते. तेव्हा मंदार म्हणतो की काहीही करू शकत नाही. अजूनही तो त्याच गैरसमजत असतो की तो त्याच्या लहानपणीचा फोटो आहे आणि त्याच्यावरून कावेरी काय त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. ती कावेरी काहीच करू शकत नाही. आता सगळी बाजी आपल्या बाजूने पालटणार. मंदारचा अजूनही तोच भ्रम आहे. इकडे कावेरी मात्र पुढच्या पुराव्यांच्या शोधात असते. तेव्हा उदय तर आधीच हार मानून बसतो. त्या फोटोवरून ती काय करू शकणार आहे आणि दिगंबरला जो कोणी तुझ्या तावडीतून वाचून घेऊन गेला त्याला तर तू बघितलेलं नाही आहे. मग या मुलाला शोधायचं कसं? ह्या फोटोवरून काहीच कळत नाही आहे. मला खरं तर सगळंच अवघड वाटतंय. उदयने आधीच हात टेकलेले असतात, परंतु कावेरी खूप हुशार आणि चालाकीने ती उदयला सांगते की भाऊजी, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. या फोटोतला हा छोटा मुलगा आत्ता कसा दिसतो ते आपण पाहू शकतो. मंदारचं सगळं पितळ आता कावेरीसमोर उघडं पडणार असतं. त्याचा पर्दाफाश होणार असतो आणि तो करणार असते स्वतः कावेरी. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे. जोगतीन जेव्हा धर्माधिकारी कुटुंबामध्ये जाते तेव्हा सुलक्षणा तिची ओटी भरत असताना ती खूप मोठी भविष्यवाणी करते. सुलक्षणाला ती सांगते, तू खूप धीराची आणि खमकी आहेस. या घराची वीट सुद्धा हलू देणार नाही. परंतु आता काळच तुझी परीक्षा घेणार आहे. काहीतरी अघटित होणार आहे. काकू सुद्धा अगदी तेच म्हणाली होती. सुलक्षणाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. कावेरीची हळद चालू असते. यशने काऊसाठी जे हळदी कुंकू पाठवलेलं असतं तिथे नेमका चिकू खेळत असतो आणि ती हळद आता त्याच्या हातून सांडते. काऊ पटकीने त्याला घ्यायला येणार तर मंदारची उष्टी हळद तिच्या धक्क्याने तिथेच सांडते. ट्विस्ट असा येतो की मंदारची उष्टी हळद लागण्याऐवजी कावेरीला यशच्या नावाची हळद लागलेली असते आणि नियतीने खूप मोठा संकेत दिलेला असतो. तो संकेत नेमका काऊला समजतो.